आष्टी येथील तहसील कार्यालयामध्ये आमदार आजबे तसेच तहसीलदार यांच्यासह नागरिकांसमवेत बैठक संपन्न झाली। यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली। यावेळी नागरिकांनी आपल्या विविध समस्या आमदार साहेब तसेच तहसीलदार मॅडम यांच्यासमोर व्यक्त केल्या। आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भीमराव धोंडे, तहसीलदार वैशाली नेमगोटे तसेच अण्णासाहेब चौधरी यांच्यासह अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कारण आम्हाला ही काम करताना थोड्या मर्यादा आहेत की सगळेच अर्ज आमच्याकडून निघले जाणार नाहीये, पण तरीही जास्तीत जास्त 99-100% करायचा प्रयत्न करतोच आहोत। पण पहिले जसे आले खूप दिवसाचे प्रलंबित असलेले पहिले आहेत ते आधी आपण घेऊ आणि मागच्या 1 महिन्यापासून जे प्रलंबित आहेत ते आणखी पुढच्या महिन्यात लगेचच बैठक घेऊन त्या पण आपण निकाली काढू जे काय असेल। फक्त मला थोडंसं आपल्याला या ज्या बैठकीला आचारसंहिताची काही मर्यादा येणार नाही आहे, जरी म्हणजे आचारसंहिता लागली इन केस बैठक घेऊ जेणेकरून ना सगळ्या फायली निकाली निघून जातील। आष्टी तालुक्यातल्या मॅडम सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली। आता सध्या ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी जी आहे तिच्या मार्फत काहीतरी सर्वे चालू आहे, तर ते जे कर्मचारी आहेत शेतकऱ्यांकडून 2-2 हजार रुपये घेऊन ते नोंदी करतात। मंत्री त्या बैठकीला होते, मी होतो, कलेक्टर होते। 1-2 ठिकाणी हा प्रकार झाला, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले। जो रजिस्टर ऑफिसचा जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्या संदर्भात आपल्याला बैठक लावणं गरजेचं आहे। येत्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यात आपल्याला सगळ्या आढावा बैठक एका संपूर्ण सगळ्या डिपार्टमेंटची लावायची आणि ती आढावा बैठक झाल्यानंतर एक तलाट्याची बैठक त्याच दिवशी आणि त्याच्यानंतर कुपनधारकांची एक बैठक, आपले हे दुकानदार रेशन दुकानदार त्यांची एक बैठक आपल्याला घेणं गरजेचं आहे। या 2-3 बैठका आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये लावायच्या। अशा प्रकारे तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये नागरिकांच्या विविध समस्यावर आमदार बाळासाहेब आजबे यांनी प्रकाश टाकला आहे।